नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये मोरया प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुलींची भव्य कबड्डी स्पर्धा 2025 या ठिकाणी उद्घाटन होत आहे. मोरया महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अबोलीताई ढोरे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, मोबाईल आणि कम्प्युटरच्या जगामध्ये मुलं अडकत आहेत. त्यांना मैदानी गेममध्ये उतरवणं आणि महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हा उद्देश ठेवून मोरया प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर महिलांच्या वतीनं या ठिकाणी पूजन होत आहे. या कार्यक्रमानिमित्त मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके उपस्थित राहत आहेत. तर कबड्डीचे सामने होत असताना मागील 4 वर्षापासून या सामन्यांना सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये या मुलींना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणारे वडगाव नगर पंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. वडगाव नगर पंचायत हद्दीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यान मैदानामध्ये आहे. तर ताई, काय सांगाल की मुलींसाठी महिला सक्षमीकरण सबलीकरण यामध्ये जे आहे, तर या ठिकाणी महिलांच्या हस्ते मैदानाचं पूजन होत आहे आणि पुणे जिल्ह्यामधनं एकूण 16 संघ आलेले आहेत आणि संघ पूर्ण या ठिकाणी खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर या ठिकाणी ताईंच्या हस्ते नारळ वाढवण्यात येत आहे. पोटोबा महाराजांचा चांग भले घोषणा देण्यात आलेली आहे. तर आम्ही ताईकडनं ताई, काय सांगाल, एकूण संघ किती आलेले आहेत, एकूण बक्षीस किती आहे आणि कधीपासनं ह्या मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येते? आज मोरया प्रतिष्ठान फाउंडेशन तर्फे मुलींसाठी म्हणजे 45 वयोगटातील मुलींसाठी आपण कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. यामध्ये राज्यातील 16 संघ आलेले आहेत आणि त्यांच्यात जेव्हा सामने होतील याच्यामध्ये भरपूर म्हणजे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे वेगवेगळे बक्षिसं ठेवलेली आहेत आणि मुलींना प्रोत्साहन द्यावं, कारण मुली नेहमीच माग राहतात किंवा त्यांना कोणी प्रोत्साहन देत नाही. या उद्देशाने मोरया प्रतिष्ठान नेहमीच काही ना काही महिला असो मुली असो त्यांच्यासाठी करत असतं. तर महिला सक्षमीकरणाच्या या उद्देशाने आम्ही मुलींच्या ज्या कबड्डी स्पर्धा भरवल्यात, जेणेकरून अजून आपल्या ज्या आजूबाजूच्या लहान मुली आहेत त्यांना बघून काहीतरी प्रोत्साहन घेतील आणि त्या पण या खेळात उतरतील. मुलं ही मोबाईल आणि संगणकाच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यांना अनेक व्याधी होतात. मैदानी खेळ खेळणं ही काळाची गरज झाली, त्याबद्दल काय सांगा? खरंच खूप गरज आहे, कारण मोबाईल आणि कम्प्युटर याच्या अधीन झाल्यामुळं मुलं खूप त्याच्या आजारांनी ग्रस्त झालेली आहेत. कोणाला डोळ्यांचे त्रास होतात किंवा मुलांच्या स्मरणशक्ती का कशावर तरी परिणाम होतो, असे बहुतेक आजार झालेले आहेत. त्याच्यामुळं आता खरंच पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे की मुलं मैदानावर कशी खेळायला जातील. आपल्या मुलाला लागण म्हणून आपण त्याला घरातच बसून ठेवतो, तर त्याऐवजी आपण मुलांना खेळायला जर ग्राउंडवरती पाठवलं तर खूपच चांगलं. तर आता या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आमदारांकडे काय मागणी असेल की मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये क्रीडा ग्राउंड पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? खरंच गरज आहे की आमच्या वडगावमध्ये मुलांसाठी असं ग्राउंड नाहीये खेळासाठी कोणत्याच प्रकारचे. तर सुनील अण्णा शेळके आपले जे लोकप्रिय आमदार आहेत त्यांच्याकडे मागणी करतो या निमित्ताने की आमच्या मुलांसाठी खेळासाठी मैदान छानसं असावं, जेणेकरून ते वेगवेगळे खेळ खेळू शकतात. तर अनेक मान्यवर महिला उपस्थित आहेत. काय सांगाल की मुलींचे सामने घेण्यात आलेले आहे आणि मैदानावर सर्व संघ उपस्थित झालेत आणि आताच उद्घाटन होते, काय सांगाल? मोरया प्रतिष्ठान आणि मोरया स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून मयूरदादा ढोरे तसेच अबोलीताई ढोरे यांच्याकडून
मुलींसाठी आणि वडगावातील महिलांसाठी नेहमीच काही ना काहीतरी खेळाचे आयोजन या ठिकाणी होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाचे हे 5वं वर्ष आहे कबड्डी मुलींसाठी भरवण्याचे. तर यावर्षीही पुणे जिल्ह्यातील भरपूर संघ आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेले आहेत आणि सर्व मुलींनी उत्साहाने या ठिकाणी भाग घेतला आहे. आणि याच उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच मयूरदादा आणि आबोलीताई कार्यरत असतात. आणि मी आमदारांना आणखीन एक सांगू इच्छिते की अण्णा, आपल्याला वडगाव मावळमध्ये क्रीडा संकुल हवं आहे, तर या ठिकाणी क्रीडा संकुल लवकरात लवकर उभं करावं अशी माझी एक मागणी आहे की आपल्या वडगावातल्या मुलांना काही स्विमिंग असेल किंवा काही कुठले दुसरे खेळ खेळायचे असेल किंवा एखादी अकॅडमी जॉईन करायची असेल तर बाहेर गावी जायला लागतं आणि ते काही मुलांना पॉसिबल होत नसतं. तर मी एक इच्छा व्यक्त करते की आपल्या वडगावसारख्या मावळ तालुक्याच्या ठिकाणी एक क्रीडा संकुल असणं हे खूप गरजेचं आहे. ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे की या ठिकाणी एक क्रीडा संकुल पाहिजे की ह्या मुलांना खेळण्यासाठी. तर स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुलींच्या भव्याच्या कबड्डी स्पर्धा आज रोजी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळाच्या या ग्राउंडवरती मोर्या प्रतिष्ठानच्या मार्फत आज या मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. उद्घाटन समारंभ झालेला आहे. मोर्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आबोलीताई मयूरदादा ढोरे तसेच मोर्या प्रतिष्ठानच्या संचालक मंडळ या सर्वांना विनंती आहे. आपण आता सामना चालू करणार आहोत. ग्राउंड क्रमांक 1 वरती ओळख पुरवण्यासाठी मोर्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आबोलीताई आपणास विनंती आहे की आपण ओळख पुरवण्यासाठी जायचं आहे. मोर्या प्रतिष्ठानच्या संचालिका यांना सुद्धा बाकीच्यांना विनंती आहे आपण सुद्धा त्यांच्यासोबत जायचं आहे ओळख परेडसाठी. ग्राउंड क्रमांक 1 वरती ओळख परेड होत आहे. खेळाडू लक्ष द्यायचं आहे. पंच मोर्या प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुलींच्या भव्याच्या कबड्डी स्पर्धा या रोजी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या ठिकाणी आपण भरवलेल्या आहेत. मोर्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आबोलीताई मयूरदादा ढोरे तसेच प्रतिष्ठानच्या संचालक मंडळ यांच्या वतीने खेळाडूंची ओळख परेड होत आहे. या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 1 नंबरवरती ओळख परेड झाल्यानंतर सर्वांना विनंती आहे ग्राउंड नंबर 2 वरती सुद्धा ओळख परेडसाठी आपण जायचं आहे. मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धेनिमित्त ग्राउंडमध्ये ओळख परेड करण्यासाठी मोर्या प्रतिष्ठानच्या महिला संस्थापिका जे आहेत आबोलीताई मयूरदादा ढोरे यांच्या वतीनं ओळख परेड होत आहे आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या ठिकाणी भव्याच्या मुलींच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रत्येक खेळामध्ये मुलांसोबत मुलींचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच लक्षात घेऊन या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर मित्रमंडळाच्या या प्रांगणावरती मोर्या प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आज रोजी आपण भव्य अशा मुलींच्या कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. उपस्थित सर्वांच्या वतीने मोर्या प्रतिष्ठान यांचं खूप खूप अभिनंदन. उपस्थित सर्व खेळाडू यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मोर्या प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी ओळख परेड होत आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती टॉससाठी तयार राहायचं आहे. मोर्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षासह अबोलीताई यांना विनंती आहे आपण ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना चालू करण्यासाठी टॉससाठी पंचांना विनंती आहे टॉससाठी आपण पुढे यायचं आहे. दोन्ही संघातील संघनायक यांनी समोर यायचं टॉस करण्यासाठी. कॅप्टन झाला कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन ग्राउंड क्रमांक 2 वरील दोन्ही संघाचे कॅप्टन यांनी टॉससाठी समोर यायचं आहे. मोर्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आबोलीताई मयूरदादा ढोरे यांच्या वतीने ग्राउंड क्रमांक 2 वरील सामना सुरू होत आहे.
टॉस झालेला आहे या तर ठिकाणी. टॉस झालेला आहे. आता स्पोर्ट्स फाउंडेशन वडगाव मावळ यांच्या वतीने आयोजित भव्य अशा मुलींच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी चालू झालेल्या आहेत. ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 या दोन्ही ग्राउंडवरती सामने चालू होत आहेत. मोरया प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशन आयोजित मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धा 2025 पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी या ठिकाणी कबड्डीचे भव्य सामने होत आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 9,009 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 7,007 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 5,005 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 4,004 रुपये. तसेच यामध्ये उत्कृष्ट पकड, संचालक मंडळ उत्कृष्ट आपणा सर्वांना विनंती आहे आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व यांच्यासाठी पण बक्षीस देण्यात आलेले आहेत. प्रेक्षकांनी तसेच खेळाडूंनी चालू सामना आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. उत्कृष्ट अशी रेड या ठिकाणी केलेली आहे. ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2 या दोन्ही ठिकाणी सामने चालू आहे. सर्वांनी या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी मुली आपला खेळ दाखवत आहेत. सर्वांनी खेळाचा आनंद घ्यायचा आहे. मागे असं मागे पुढे तू पुढे थांब, तू पुढे थांब, तू त्यांच्या पुढे थांब. लाईन कट झाला तर मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धा आणि सामने सुरू झालेले आहेत आणि वेट एकाच वेळी 2 सामने सुरू असल्यामुळे या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 2 वरती अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू आहे. या ठिकाणी सुपर एडच्या मैदानामध्ये उत्कृष्ट अशी पकड या ठिकाणी केलेली आहे. सुपर टॅकल 2 पॉइंट. तर ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2 अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी खेळ चालू आहे. ग्राउंड क्रमांक 2 उत्कृष्ट अशी 2 पॉइंट्स.
1+2 3 पॉईंट. हो सर थांबा, एक टेक्निकल पॉईंट घ्या. चला आतमध्ये 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 या. फर्स्ट टाइम होत. सामने सुरू झालेले आहेत आणि जोशमध्ये विद्यार्थी या ठिकाणी मैदानावर आता थोडा काही मिनिटाचा ब्रेक घेण्यात आलेला आहे. सामने कंटिन्यू या ठिकाणी होत आहे. दादा काय सांगणार, बक्षीस किती आहेत काय? आपण पाहतोय, आपण पहिल्या नंबरसाठी 9,000, 9, 7,007, 5,005, 4,004 अशा प्रमाणे बक्षीस या ठिकाणी ठेवले आहेत. उत्कृष्ट पकडसाठी, उत्कृष्ट रेडसाठी सुद्धा बक्षीस आहेत. शिस्तबद्ध संघाला सुद्धा या ठिकाणी आपण बक्षीस ठेवलेलं आहे. मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षापासून कबड्डीसाठी अनेक स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि आज फक्त मुलींसाठी 45 किलो वजन गटामध्ये ही स्पर्धा आपण भरवली. या वडगाव शहरामध्ये कबड्डी खेळाला चालना देण्यासाठी आणि महिला वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे. नुकतंच त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे. काही वेळाने आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या सुविधेवरती सारिकाताई या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खेळाडूंना मार्गदर्शन, शुभेच्छा देणार आहेत आणि वडगाव शहरामध्ये सातत्याने वेगळ्या वेगळ्या खेळांच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून शहरामध्ये जे नागरीकरण वाढत चाललंय तिथे या ठिकाणी लहान मुलं आहेत, जी तरुण मुलं आहेत, त्यांनी खेळामध्ये काहीतरी नाव कमवावं, खेळासाठी पुढे यावं, हा प्रयत्न मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही करत आहोत. या ठिकाणी सामने उत्साहात खेळले जात आहेत. या ठिकाणी 8-15 या गुणसंख्येवरती चालू आहे. कलाक्रीडा विकास शेरगाव यांच्याकडून उत्कृष्ट असा खेळ केलेला आहे. एकाने बोला ना बाळांनी, एकाने कोणी इकडे बोनस पॉईंट, इकडे 1 पॉईंट. टेक्निकल पॉईंट. आजच्या या मुलींच्या भव्याच्या कबड्डी स्पर्धेसाठी मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार श्री सुनीलनाथ शेळके यांच्या विद्यमान सहभागीवती सौ सारिकाताई सुनीलनाथ शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं तसेच मोरया प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन वडगाव तसेच छत्रपती श्री संभाजी महाराज नगर मित्र मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी आपलं स्वागत आहे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत. तर ताई, काय शुभेच्छा द्या? 2 मिनिटं मला तिथे जाऊ देत. तर ताई या ठिकाणी आलेले आहेत. प्रथम त्या सामने पाहणार आहेत आणि महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, मुलींना या ठिकाणी खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे. सौ अबोलीताई मर्यादा दोरे तसेच मोरया प्रतिष्ठानच्या संचालिका मंडळ यांना विनंती, आपण व्यासपीठावरती जायचं. मोरया प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन वडगाव मावळ आयोजित भव्य अशा मुलींच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. या कबड्डी स्पर्धेसाठी मावळचे कार्यसम्राट आमदार श्री सुनीलनाथ शेळके यांच्या विद्यमान सहभागीवती सौ सारिकाताई सुनीलनाथ शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बोनस पॉईंट.
ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना महेंद्र स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध सुवर्णा हडपसर या दोन संघामध्ये ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना चालू आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सामना चालू आहे. ग्राउंड क्रमांक 1 तसेच ग्राउंड क्रमांक 2 या दोन्ही ठिकाणी अतिशय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी मुलींच्या मार्फत दाखवलं जात आहे. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सो मनोज गवारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मंडळाच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. ग्राउंड क्रमांक 1 वरती फर्स्ट हाफ झालेला आहे. ताईंची बाईक घेतो कारण ते स्टॉप ओके. ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2 दोन्ही ठिकाणी ओळख करण्यासाठी खेळाडूंनी तयार राहायचं आहे. सौ सारिकाताई सुनील शेळके तसेच मोर्या प्रतिष्ठानच्या सर्व संचालक मंडळ यांना विनंती आहे आपण ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 यावरती ओळख करण्यासाठी यायचं आहे. हॅलो फाउंडेशन डॉक्टर पदवीराव कदमपुरी आमदार सुनील अण्णा शेळके विविध पद्मावती हायस्कूल दिवशी या 4 संघांना खेळण्यासाठी दुसरा पगार आहे. तिसऱ्या पगाराला आपण आपले सगळे घेऊन मैदानात हजर राहायचे. सौ सारिकाताई आपणास विनंती आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी ओळख करण्यासाठी यायचं आहे. हा घेऊ ना आपण ताई पुष्पा. मोर्या प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशन आयोजित मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धा 2025 पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी 45 किलो वजनी गटातील मुलींचे कबड्डीचे भव्य सामने. या सामन्याचं उद्घाटन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके यांच्या हस्ते अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार व पूजन करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण महिलांना प्रत्येक खेळामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी वडगाव नगर पंचायतीचे प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोळे व मोर्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अबोलीताई मयूरदादा ढोळे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोर्या महिला प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक अनेक उपक्रम राबवत आहे. आणि या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत. या खेळाडूंना त्या मार्गदर्शन करणार आहेत. तर आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर
हे खेळाडू जाऊ ना तुम्ही, त्यांना पण घ्या फोटो मध्ये. इथे या खाली. हा या. काही लहान मुले उभे राहा, काही खाली बसा, खाली बसा. या इथे चला. अमोल, तुम्ही नेहमी बसता हे अमोल. आतमध्ये हे झालं ना, ओळख पिरियड झालं ना. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. छत्रपती श्री संभाजी महाराज नगर मित्र मंडळ या ठिकाणी आयोजित मौर्य प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुलांच्या भव्याच्या कबड्डी स्पर्धा सौ सारिकाताई सुलेमान शेळके यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात झालेली आहे. काहींना विनंती आहे, आपण ओळख परेड साठी ग्राउंडवरती यायचंय. छत्रपती या ना इकडे. काहींना विनंती आहे, ग्राउंड क्रमांक 1 वरती अण्णांच्या नावाने छत्रपती संभाजी महाराज नगर मित्र मंडळाच्या वतीने भरपूर आणि प्रशिक्षक श्री अमोल गुडेकर प्रचंड प्रतिसाद भेटतो आपल्या आमदारांच्या. गेली माहिती 3 आहे ते का? 4 वर्षापासून एवढं खरंच म्हणजे आमदारांचं एवढं नाव भरपूर ठिकाणी. आम्ही बारामतीला जातो, जवळपास लांब लांब संघ गेलेले आहेत. असं दौंडला गेलेलो आहे, बारामतीला गेलेलो आहे, पुण्यात झालं. म्हणजे असं भरभरून प्रेम. अण्णांचं म्हटल्यावर सगळे म्हणजे त्यांचे तिकडचे कार्यकर्ते वगैरे असेल म्हणा, सहकार्य दरवेळेस संघाला काय कुठं कमी पडू देत नाही दरवेळेस. आणि अण्णांचं असं म्हणजे अण्णामुळं भरपूर त्यांच्या नावामुळं आपला संघ गेली 4 वर्ष चांगला खेळतोय, चांगल्या लेवलला. आज लहान मुलीपासून आज 2 गेल्या वर्षी आपल्या एक मुलगी आपल्या संघाची पुणे जिल्ह्याला खेळली. चांगलं म्हणजे वरच्यापर्यंत आज 4 वर्षाला चांगलं खेळतायत मुली. अशाच पुढे खेळत राहावे. धन्यवाद. आणि आज मयूरदादांच्या माध्यमातून आलेले आमदार साहेबांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर मित्र मंडळ आहे. या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. आज वडगाव शहरामध्ये मोर्या प्रतिष्ठाननी आपल्या मावळ तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कबड्डी खेळणाऱ्या महिलांचा संघ आज या ठिकाणी कबड्डी खेळण्यासाठी आलेला आहे. खरं तर आज ह्या जिजाऊंच्या सावित्रीच्या लेकी आहेत आणि भविष्यात नक्कीच ह्या पुढे जाणार आहेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. पण मोर्या प्रतिष्ठानचं या माध्यमातून मी कौतुक हेच करेल की आल्याच मी मयूरदादांना म्हटलं की आता फक्त हेच बाकी राहिलं होतं मुलींच्या क्षेत्रामध्ये. पण खरंच की मोर्या प्रतिष्ठानचे दरवर्षी म्हणण्यापेक्षा महिन्यातला एक कार्यक्रम हा त्यांचा ठरलेला असतो आणि एकदम विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथं घेतले जातात. आता मध्यंतरी जे काही महिलांचे कार्यक्रम त्यांनी घेतलेत की महिला सक्षमीकरण केलेलं आहे आणि आता महिला सक्षमीकरणापेक्षा सुद्धा माझ्या मुली कशा सक्षमीकरण होतील याकडे त्यांनी देखील लक्ष दिलेलं आहे. आणि आज या कबड्डी क्षेत्रामध्ये ह्या महिलांना या मुलींना खरंच खऱ्या अर्थाने भरघोस यश हे मिळणार आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके हे देखील ह्या मुलींना म्हणजे पुणे जिल्ह्यातील ज्या काही कबड्डी क्षेत्रामध्ये मुली आहेत त्यांना नेहमीच योगदान देतात. त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे मुली आहेत त्यांना काही कमी पडू देत नाहीये हे आत्ताच या भाऊंनी मला देखील सांगितलं. आणि अण्णांच्याच पावलावर पाऊल ठेवून मयूरदादा आणि आबोलीताई हे दोघेही या माध्यमातून काम करतात. खरंच मी मयूरदादांना आणि आबोलीताईंना सुद्धा पुढील वाटचालीसाठी भरभरून अशा शुभेच्छा देते आणि थांबते. काही या ठिकाणी ग्राउंडचा उणीव आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं ते ग्राउंड उपलब्ध व्हावं अशी इथल्या खेळाडूंची आणि पालकांची मागणी आहे. खरं तर ही मागणी खूप चांगली केलेली आहे तुम्ही. पण मला असं वाटतं की आतापर्यंत मावळ तालुक्यामध्ये कधी कुणी कुठलाही शब्द दिला आणि तो अण्णांनी पाळला नाही असं कधी झालं नाही. पण मी मयूरदादांची मागणी आणि आबोलीताईंची मागणी ही नक्कीच अण्णांपर्यंत पोहोचवणार आणि भविष्यात नाही तर लवकरात लवकर अण्णा ही मागणी तुमची पूर्ण करतील ही आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. तर अरे बाबा
तर याचा काय सांगशील सामन्याबद्दल या ठिकाणी सहभागी झाले? खूप आनंद वाटतो की जिल्ह्याला खेळणं आणि नवीन काहीतरी अनुभव भेटणं. या मातीतून नाहीतर आम्ही जिल्ह्याला मॅटवरती खेळलो होतो. मॅटवरती खेळला खूप चांगला अनुभव भेटला की नवीन अनुभव भेटला की मॅटवरती पण कशा स्पर्धा होतात आणि जसं आपण मातीत खेळतो तसंच मॅटवरती खेळणं हे खूप अनुभव होता. आणि आम्ही तोच मुलींमध्ये एक टीम वर्क होतं की फिटनेस होता, सोबत वर्क होतं, मुलींनी कसं फिटनेस करायला पाहिजे सगळ्या सोबत करत होत्या. हे खूप छान वाटलं आणि मी धन्यवाद देईल की आमच्यासाठी एवढं छान ग्राउंड आहे, अजून डेव्हलप करतात आहे आणि एवढी बोलून थांबते. थँक्यू. धन्यवाद ताई. आपल्याला विनंती आपण ओळख परीक्षेसाठी ग्राउंडवरती यायचंय. आणि अजून एक छोटी मागणी की वडगाव शहरामध्ये खूप भोजपुरी मुले आहेत ज्यांना खेळामध्ये आवड आहे. त्यांना आपण चांगल्या प्रकारचं मैदान सोयी सुविधा जर उपलब्ध करून दिल्या निश्चित आपल्या वडगावचं तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजवतील. त्यामुळे या गावाच्या सगळ्याच कन्या खूप चांगल्या आहेत, खेळामध्ये हुशार आहेत. आपण पाहता या लहान लहान मुली रोज प्रॅक्टिस करते ग्राउंडवरती येतात. कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसताना देखील त्या प्रॅक्टिस करतात. सगळ्यांची मागणी आहे की आनंदच्या माध्यमातून आपण आनंदात सांगावं. वडगाव शहरामध्ये कबड्डीसाठी मॅचची व्यवस्था करणे, मॅचवरती प्रॅक्टिस करायला सुद्धा मुलांना आणि मुलींना संधी मिळेल. कारण आपण पाहतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मॅच लगेच अवेलेबल होतं, पण आपल्या मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मुला मुलींना खेळण्यासाठी त्या प्रकारच्या सोयी सुविधा चालून थोडीशी कमतरता आहे. सुनीलांना नक्कीच क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं काम करतायत. नुकतंच जांभूळला खूप मोठं क्रीडा संकुल उभारण्याचा त्यांनी जो मानस व्यक्त किंवा काम सुरू केलेलं आहे त्याला मंजुरी देखील मिळालेली असं पेपरमधून आम्ही सगळ्यांनी वाचलं. आणि निश्चितच तालुक्याला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले दिवस येतील. मी आपण आल्याबद्दल मोठ्या प्रतिष्ठानच्या वतीनं खूप मनापासून आपलं स्वागत करतो, आभार मानतो. आणि आपण ओळख परेड झाल्यानंतर सर्व महिलांनी ताईंचा सत्कार करण्यासाठी त्यांना व्यासपीठावरती घेऊन जायचं अशी विनंती करतो. काही विनंती आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती ओळख परेडसाठी यायचं आहे. मोऱ्या प्रतिष्ठानच्या संचालिका तसेच सर्व सहकारी त्यांच्या या सर्वांना विनंती आपण सोबत जायचं आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती ओळख परेड. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी फाउंडेशन वडगाव आयोजित भव्य अशा मुलींच्या कबड्डी स्पर्धा. सारिकाताई सुनील शेळके या मुली खेळाडूंना ओळख परेडसाठी शुभेच्छा देत आहेत. सुनील शेळके यांच्या वतीने या ठिकाणी खेळाडूची ओळख ठरवली आहे. तर सर्वांना या ठिकाणी सारिकाताई सुनील शेळके या शुभेच्छा देत आहेत. दोन ग्राउंड आहेत, दोन्ही ग्राउंडच्या 4 संघाला या ठिकाणी पाया पडू नका, पाया पडू नका, पाया पडू नका, पाया पडू नका, पाया हाईट करा. पण थांबलाय का? अच्छा, मी तेच त्यांच्यामध्ये थांबली कधी. पंचांना विनंती आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती पंचांना विनंती आहे. सामना चालू करायचा आहे. शुभेच्छा तुम्हाला. नको पाया पडू नका, पाया पडू नका, पाया पडू नका. लगेच कळते. पाया पडू नका. बेस्ट तुम्हाला सगळ्यांना छान खेळा. काही विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोऱ्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ अबुलीताई मयूरदादा ढोरे यांना विनंती आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. मोरया प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशन आयोजित मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धा 2025 आणि या ठिकाणी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण या ठिकाणी सौ सारिकाताई यांचा सन्मान करण्यासाठी स्टेजच्या जवळ यायचं आहे.
मोर्या प्रतिष्ठान स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य अशा मुलींच्या कबड्डी स्पर्धा सर्व मोरया महिला प्रतिष्ठानच्या सदस्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सौ अबोलीताई यांना विनंती आहे आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. रेशमा ये इकडं. तर या ठिकाणी अबोलीताई ढोरे यांच्या हस्ते कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिकाताई सुनील शेळके यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.